राहुल गांधी हे 2 दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आलेत। 50% आरक्षणाची भिंत मोडून काढायची आहे आणि जातनिहाय जनगणना करायची आहे असा 2 कलमी कार्यक्रम राहुल गांधी यांनी जाहीर केला आणि महाराष्ट्रात आधीच जातीच्या नावावरती पसरलेल्या विषवल्लीला त्यांनी आणखी खतपाणी घातलं। आज ते नागपूरमध्ये संविधान संमेलनात बोलत होते। राहुल बाबा बोलले आणि पुन्हा काँग्रेस विधानसभेला संविधानाच्या मुद्द्याला हात घालणार हे नक्की झालं। राहुल गांधी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबद्दल अगदी भरभरून बोलले। मोदी सरकारच्या कार्यकाळात संविधान धोक्यात आहे असा आरोप केला। म्हणजे पुन्हा एकदा संविधान बचावचं फेक नरेटिव्ह राज्यात पसरवून राहुल गांधी जाणार। हा महाराष्ट्र आहे, इथला मतदार सुज्ञ आहे हे मात्र ते विसरले। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलं त्याच बाबासाहेबांना काँग्रेसने किती छळलं याचं भान मात्र राहुल गांधींना राहिलं नाही। म्हणजे त्यांच्या आजोबांच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाच्या निर्मात्याला काँग्रेसनेच हरवलं हेही राहुल विसरलेत, किंवा त्यांचा बोलवता धनी इतर कोणीतरी असावा। म्हणजे हल्ली ते फार डेटा काढतात असं सांगतात। ते डेटा काढत नाहीत, तर डेटा काढणारे वेगळे असतात। ते जसं सांगतील त्याच्या आधारावरती राहुल गांधी बोलतात। जेव्हा निवडणुका येतात तेव्हा राहुल उतरतात आणि सध्या लोकसभेत पसरवलेलं फेक नरेटिव्ह ते पुन्हा विधानसभेला राज्याला देऊन गेलेत। यातनं एक गोष्ट सिद्ध होते, राहुल गांधींनाही राज्यात जातीभेदाचं कार्ड वापरायचंय। विदर्भातली दलित समाजाची मतं पाहून त्यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन त्यावरचं प्रेम व्यक्त केलं। पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशात संविधान दिवस सुरू केला होता ही बाब राहुल गांधी विसरले। मोदी सरकारच्या काळात संविधानात हस्तक्षेप केला गेला असा आरोप ते करतात। आज आपण काँग्रेस सरकारच्या काळातच संविधानात कशा प्रकारे हस्तक्षेप केला गेला ते पाहणार आहोत। मात्र त्याआधी बाबासाहेबांना काँग्रेसनं कसं एकटं पाडलं होतं ते पाहूया। हा व्हिडिओ आम्ही तुम्हाला आरसा दाखवण्यासाठी बनवतोय। राज्यात आधीच जातीत भांडणं निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यात कोणीही येऊन तेल ओतावं हे आपण होऊ देणार नाही। हा कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणते व्हा, स्वतःला प्रश्न विचारा आणि राज्यावरती आलेलं हे जातींमधल्या भांडणाचं संकट दूर करण्यासाठी मदत करा। कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, यावरती कमेंट करायला अजिबात विसरू नका। जातीत तेढ निर्माण करणाऱ्या अशा नेत्यांना आपण किती थारा द्यायचा हे कृपया आम्हाला कळवा। नमस्कार, मी दिलीप आणि कॅमेऱ्याच्या मागे आहे मनोज मांडवकर। स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952 साली त्यावेळेच्या बॉम्बे प्रांतातून निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते आणि त्यावेळेस आंबेडकरांविरोधात उमेदवार द्यायचा नाही असं त्यावेळेस मुंबई काँग्रेसवर एक हाती वर्चस्व राखणाऱ्या स.का. पाटील यांनी ठरवलं होतं। आंबेडकर त्यावेळेस शेड्यूल कास्ट फेडरेशन या त्यांच्या पक्षाकडून राखीव जागेतनं उभे होते। आचार्य अत्रेंच्या म्हणण्यानुसार शिवाजी पार्कात झालेल्या बाबासाहेबांच्या सभेत त्यांच्या नावाचा झालेला विराट जय जयकार अत्रेंच्या कानात अनंत काळ दुमदुमत होता। मात्र त्याच वेळेस काँग्रेसनं आणि खास करून स.का. पाटील यांनी आपलं वचन पाळलं नाही आणि त्यांनी बाबासाहेबांना ठरवून पाडण्यासाठी नारायणराव काजरोळकरांना तिथनं उभं केलं। काजरोळकर जिंकले आणि देशाचा महानायक मात्र काँग्रेसने पाडला। हे आहे काँग्रेसचं संविधान प्रेम आणि दलितांबद्दल असलेला जिव्हाळा। आता तीच काँग्रेस आणि त्यांचे राहुल गांधी बाबासाहेबांचं तेच संविधान हातात घेऊन फेक नरेटिव्ह सेट करतायत। कधी इतिहासात डोकवायचं झालं तर आचार्य अत्रेंचं कऱ्हेचं पाणी हे पुस्तक वाचा। अत्रे प्रखर राष्ट्रभक्त होते आणि तितकेच विद्वान लेखक आणि पत्रकार सुद्धा। विशेष म्हणजे ते बाबासाहेबांच्या काळातले होते। काँग्रेसनं या देशावरती 70 वर्ष सत्ता गाजवली याबाबत दुमत असण्याचं कारण नाही। मात्र याच काँग्रेसच्या कार्यकाळात किती वेळा संविधानात फेरफार झाले आहे हे तुम्हाला आता आकडेवारीतनं सांगतोय। थोडासा रिसर्च केला तर तुम्हाला सुद्धा ही आकडेवारी सहज मिळेल। काँग्रेसनं 80 वेळा देशाचं संविधान बदलल्याचं विधान नितीन गडकरी यांनी केलं। आता ही आकडेवारी कशी आहे त्यावरती एक नजर टाकूया। पहा, कोणत्या सरकारच्या काळात किती वेळा संविधान बदललं गेलं। देशाचं संविधान पहिल्या 14 वर्षात 17 वेळा बदललं गेलं। जवाहरलाल नेहरू स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते। 16 वर्ष 286 दिवस ते देशाचे पंतप्रधान होते। नेहरूंनंतर इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात म्हणजेच त्या पंतप्रधान असताना बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेतल्या 42व्या घटना दुरुस्तीत इंदिरा गांधी यांनी आणीबाणीच्या काळात जे हस्तक्षेप केले त्याला लघु राज्यघटना म्हणून ओळखलं गेलं। त्याचं काय? डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान सगळ्यात जास्त पायदळी कोणी तुडवलं असेल तर ते काँग्रेसने। आणि आज राहुल गांधी संविधानाची प्रत हातात घेऊन फिरतायत। हे चित्र महाराष्ट्रातली जनता पाहते आणि काँग्रेसनं बाबासाहेबांवर केलेल्या अत्याचारांना सुद्धा ती आठवते। इंदिरा गांधींच्या काळात जवळपास 40 वेळा संविधानात बदल करण्यात आला ही बाब राहुल गांधी सांगत नाहीत। इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधी देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळेस 11 वेळा संविधानात बदल केला गेला। कुख्यात शहाबानो केसमध्ये न्यायालयाचा निकाल त्यामुळेच बदलला गेला होता। त्यानंतर आलेल्या मनमोहन सिंग सरकारच्या 2ही टर्ममध्ये 6 वेळा संविधानात बदल केले गेलेत। पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असतानाही याच 6 पैकी बदल करण्यात आले आहेत।
आता इतके सगळे बदल काँग्रेसच्या कार्यकाळात केले गेल्यावरती मग अचानक देशाने मोदींच्या रूपात गांधी नेहरूंच्या सत्तेला उलथवल्यावरती आता मात्र राहुल गांधी यांना संविधानाचा पुळका का आलाय? उत्तर निवडणुका हे आहे. मात्र सर्वसामान्य मतदार वेडा नाहीये. किंबहुना राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचा अंदाज जरी घेतला असताना तरीही अशा फेक नरेटिव्हला महाराष्ट्रात थारा मिळणार नाही हे त्यांना समजलं असो. ये महाराष्ट्र की पब्लिक है, ये सब जानती है राहुल जी. काँग्रेसचा दुटप्पीपणा जगासमोर आणला तो स्वतः राहुल गांधींनीच. आपल्या भाषणात त्यांनी एक किस्सा सांगितला. न्यायालयीन सेवा आणि सरकारी उच्च पदस्थांमध्ये 90% भारत दिसतच नाही. म्हणजे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत त्यांच्यात कुणीही दलित किंवा ओबीसी अधिकारी नाही असं त्यांचं म्हणणं होतं. जर ते खरं बोलत असतील तर UPSCमध्ये अंदाजे 50% असलेल्या आरक्षणातले अधिकारी कुठे जातात? त्यांच्या मते 90% अधिकारी हे उच्चवर्णीय आहेत. मग ते 50% अधिकारी कुठे असतात? ज्या अदानी अंबानींची नावं राहुल गांधी घेतात त्याच राहुल गांधींच्या काळात हे दोन्ही उद्योगपती मोठे झाले हे राहुल गांधी विसरतात का? अदानी काही गेल्या 10 वर्षात मोठे झाले नाहीत. कोणताही मोठा उद्योगपती हा 2-5 वर्षात मोठा होत नसतो. त्याची खरी भरभराट तर राहुल गांधींच्याच काळात झाली आहे. धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स मोठी केली ती कोणाच्या काळात? जनता भोळी आहे असं समजून बेछूट आरोप करायचे ते दिवस आता विसरून जा राहुलजी. लोकांना मूर्ख समजू नका. बरं, तुम्हाला गरिबांचा कळवळ आहे ना, जातनिहाय जनगणना हे त्यावरचं उत्तर आहे असं तुम्हाला वाटतं ना? मग आम्हाला सांगा, 1970च्या दशकात काँग्रेसने काँग्रेस का हात गरीबों के साथ असा नारा दिला होता जो लोकप्रियही झाला होता. मग गरिबी दूर झाली का हो? गेल्या 70 वर्षात काँग्रेसची देशावरती सत्ता होती तर देशात गरीब उरलेत का? ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिमात फूट पाडली आणि देशावरती राज्य केलं. आता काँग्रेसलाही जातीपातीत समाजाला विभागून देशात पुन्हा राज्य करण्याची स्वप्न आहेत. पण आता हा डिजिटल मीडियाचा काळ आहे. जनता सुज्ञ आहे. कोण खरं आणि कोण खोटं बोलतंय हे त्यांच्यापर्यंत लगेच पोहोचतं आणि मग ते विचार करून मतदान करतात. त्यामुळे राहुल गांधींना आधी बाबासाहेबांची माफी मागावी लागणार आहे आणि मग देशातून गरिबी हटवण्यात त्यांना 70 वर्षात जे अपयश आलं त्याचीही कबुली द्यावी लागेल. तरच जनता त्यांना माफ करेल. अन्यथा त्यांच्या जातीपातीत फूट पाडण्याच्या प्रयत्नांना हाणून पाडेल. राहुल गांधी यांचा संविधानाचा पुळका खरा आहे असं तुम्हाला वाटतं का? त्यांना खरंच गरिबांची चिंता आहे असं तुम्हाला वाटतं का? ज्या आंबेडकरांना काँग्रेसनं हरवलं त्या काँग्रेसला खरोखरच संविधानाचा पुळका आहे असं तुम्हाला वाटतं का? व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये. कृपया घेऊन टाक. या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकॉनवरती क्लिक करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.